मालवणी आंबट तिखट बांगड्याचा तिखला. या व्हिडिओमध्ये परफेक्ट मालवणी बांगड्याच्या साराची रेसिपी दाखवली आहे. व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाच्या टिप्स आणि जर रेसिपी बिघडली तर काय करायचे हे देखील सांगितले आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी तेजल. हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बांगड्याचा मालवणी आंबट तिखट तिखला, म्हणजेच बांगडा या माशाचे घट्टसर कालवण. चवीला तर हे तिखलं खूप अप्रतिम लागतंच, शिवाय लवकर आणि झटपट होतंही. मासे खावे तर कोकणातच असं सर्वजण बोलतात, पण कोकणात मासे कसे बनवतात ते तुम्ही आता फ्रीमध्ये शिकू शकता. त्यासाठी हेल्दी अँड टेस्टी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल बटन प्रेस करा. चला तर साहित्य पाहूयात. तिखल्यासाठी काय काय लागतं ते हे पहा. फिश मार्केटमधून हे बांगडे आणले होते. छान फ्रेश ताजे फडफडीत बांगडे मिळाले. कोणतेही ताजे मासे असतील तर चवीला खूप छान लागतात, पण जर फ्रेश नसतील तर तितकी चव चांगली लागत नाही. एक नारळ खोवून घेतला, त्याचं एक मोठी वाटी खोबरं पडलं. 15-20 लसूण पाकळ्या घेतल्या. लसूण पाकळ्या मध्यम आकाराच्या आहेत. मच्छीचं सार बनवताना लसूणचा वापर जास्त करायचा. कांदा नाही वापरला किंवा कमी वापरला तरी चालेल. 1.5 चमचा अख्खे धने घेतलेत. हे धने कच्चे घेतले आहेत. 10-12 कोकम घेतलेत. 4-5 सुक्या शंकेश्वरी मिरच्या घेतल्यात. शंकेश्वरी मिरची ही तिखटपणाला कमी असते, पण याचा लाल भडक छान कलर येतो. आणि बांगड्याचा तिखला बनवायचा म्हणजे तिखट हे पाहिजेच, म्हणून तिखटवाली सुकी मिरची 4-5 घेतल्यात. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे तिरफळ आहेत. हे चवीला तिखट असतात, पण मच्छीला या तिरफळामुळे चव खूप छान येते. हे तिखट असतात म्हणून जास्त वापरू नये, 3-4च घ्यावेत. 3-4 कढीपत्त्याची पानं आणि 2 लसूण पाकळ्या फोडणीसाठी घेतल्यात. छोटासा कांद्याचा तुकडा घेतला आहे आणि थोडी बारीक केलेली कोथिंबीर घेतली. हे बांगडे व्यवस्थित साफ करून 2 तुकडे करून किंवा मोठे बांगडे असतील तर 3 पीस करून घ्यायचे. मी आईला सांगितले होते फिश साफ करायला, तर तिने खूपच माशाचे छोटे छोटे तुकडे केले आहेत, पण क्लीन मस्त केलेत. अगदी शेपटीजवळ असणारी खवलं वगैरे पण खूप छान प्रकारे काढून घेतलीत. मार्केटमध्ये आपण मच्छी घेतो तेव्हा तिथेच त्यांना सांगितले तर तेही आपल्याला छान तुकडे करून देतात. मग आपण फक्त धुवून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे पीस ठेवू शकता. आता एका भांड्यामध्ये धने घेतलेत, तिरफळं टाकली, तिखट लाल मिरची टाकली, सुकी कलरची शंकेश्वरी मिरची टाकली आणि यात पाणी ओतून 10 मिनिटे बाजूला ठेवून देऊयात. 10 मिनिटांनी मिरची पाण्यात थोडी सॉफ्ट झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात हे सर्व काढून घ्यायचं. यात असणाऱ्या मिरचीच्या बियासुद्धा मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये छोटासा कांद्याचा तुकडा टाकला. आता हे मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता मिरची कशी जाडसर वाटली गेली आहे. आता यात खोबरं टाकूयात, लसूण पाकळ्या टाकूयात आणि थोडं पाणी ओतूयात. अर्धा चमचा हळद टाकली आणि आता हे मिक्सरमध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान बारीक पेस्ट वाटून घ्यायची. चिकन बनवताना वाटण थोडं जाडसर राहिलं तरी चालेल, पण मच्छीसाठी आपण वाटण बनवतो तेव्हा ते एकदम बारीकच वाटलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता वाटण वाटून छान तयार आहे. कलर पण छान दिसतोय. शंकेश्वरी मिरचीचा छान लाल लाल कलर आला आहे. आता एका पातेल्यात तेल गरम करत ठेवलं. तेल गरम झाल्यावर त्यात लसूण झिजरून टाकला, कढीपत्त्याची पानं टाकली आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते धुवून घेतलं आणि तेच पाणी रश्यात टाकलं. म्हणजेच दुसरं पाणी घ्यायची गरज नाही आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेले वाटण वायाही जाणार नाही. आपल्याला घट्टसर ग्रेव्ही बनवायची आहे, म्हणून जास्त पाणी नाही ओतायचं. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता एवढी पातळ, म्हणजे चमच्याने ढवळताना एवढं घट्ट लागलं पाहिजे. आता यात कोकम टाकूयात. जास्त पाणी ओतलं नसल्यामुळे लगेचच उकळी यायला चालू झाली. आता चवीनुसार मीठ टाकूयात. आता उकळी यायला लागल्यावर माशाचे तुकडे हळूहळू एक एक करत रश्यात सोडूयात. रश्यात उकळी आल्याशिवाय मासे सोडायचे नाहीत.
उकळी यायच्या आधीच जर रश्श्यात मासे सोडले तर ते मासे कुस्करून त्यातील जे काटे असतात ते सगळे रश्श्यात मिक्स होऊ शकतात. आता स्लो गॅसवर मासे छान शिजवून घ्यायचेत. बघू शकता माशाचे पीस छान शिजलेत. कलर पण खूप छान दिसतोय. आता वरून कोथिंबीर टाकायची आणि तयार आहे मालवणी आंबट तिखट तिकला. या बांगड्याच्या तिकल्यासोबत तांदळाची भाकरी खूप छान लागते. तुम्ही जर बांगड्याचं सार बनवत असाल तर ह्या पद्धतीने एकदा बनवून पहा. हे चवीला खूप छान लागतं. पण सध्या गरमी आहे त्यामुळे बांगडे किंवा मासे पचायला थोडे जड जातात. म्हणूनच ह्यासोबत सोलकढी नक्की बनवा. सोलकढीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओ नक्की पहा. चला आता टिप्स पाहू. तुम्ही जर नवशिके असाल तर कधी कधी मच्छीसाठी वाटण करताना मिरचीचा अंदाज चुकतो. तिखट जास्त होतं किंवा तिखट कमी होतं, म्हणजेच मच्छी अशी एकदम मळमळीत लागते. तेव्हा काय करायचं? जर तिखट जास्त झालं तर एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यात टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. टोमॅटो तेलात चांगला सॉफ्ट झाल्यावर ते बांगड्याच्या रश्श्यात ओतायचं आणि एक उकळी आणायची. तिखटपणा आपोआपच कमी होईल. आणि जर तिखट कमी झालं, रस्सा खूपच मळमळीत आहे असं वाटत असेल तर एका तडका पॅनमध्ये तेल गरम करायचं. लाल सुक्या तिखट मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि तडका पॅनमध्ये टाकायचे. हा मिरचीचा तडका रश्श्यात ओतायचा आणि रश्श्याला एक उकळी आणायची. रश्श्याची छान तिखटपणा वाढेल. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.